नमस्कार, सुप्रभात. तर आपण कसे आहात? छान असाल अशी आपण इच्छा करतो. माणसाच्या जीवनात अनंत प्रश्न असतात. व्यक्ती स्वभाव, व्यक्ती गुणधर्म आणि त्यावर आपण करत असलेलं भाष्य आहे ना. भाष्य, भाषण, प्रवचन, कीर्तन, बोलणं हा प्रतिभावंतांचा स्वभावाचा भाव असतो. बोलणं आपण सर्वसामान्य माणसंही बोलतो, रोज बोलतो, घटनाक्रमावर बोलतो, विषयाच्या अनुषंगानं बोलतो, आहे ना. तर हेच बोलकी माणसं, सेलिब्रिटी. आता विषय असा असतो पहा, सेलिब्रिटी, पदस्थ, मोठी माणसं यांचं नाव गुण त्यांच्या कर्मानुसार सर्वत्र लोकप्रिय असत. अशी गणमान्य मोठी मोठी माणसं. तर तो विषय असा असतो, तो सर्वसामान्यांचा विषय नसतोच. पण बोलक्या जगामध्ये बोलकेपण हे कसं मार्केटिंग मध्ये असत, त्यांनाही माहित नसतं की आपलं भविष्य काय, वर्तमान काय. पण सहजतेनं त्यांच्या एका विशेष लकबीनं त्या बोलण्यात त्यांचं नाव होतं, त्यांची कीर्ती गाजली. अशी गणमान्य माणसं. प्रदीर्घ काळाचा तो त्यांचा माईक समोरचा जो व्यक्तिगत रोल असतो, रोलच आहे, त्यात विषयच नाही. प्रवचन असो, कीर्तन असो, भाषण असो, माईक समोर व्यक्त होणार ते रूप आणि ते बोलणं मोठीतलं असतं. आणि थोडं कडू गोड आंबट तिखट खारट भलतं काही, पण त्या बोलण्यावरही मार्केटिंग होऊन जातं. त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणायचं तो ट्रोल. आणि ट्रोल केल्याशिवाय त्यांची प्रसिद्धी होत नाही, असा भाव आहे. ट्रोल केल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी प्राप्त होत नाही. पुन्हा म्हणतात ते हाती चलता है कुत्ते को भी. हत्ती एवढं बोल शब्दातून येत, अशी बोलशाली माणसं सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या आवाक्याला काय म्हणतात, अवघड म्हणलं तसंच म्हणतात. हाती चलता है कुत्ते को भी. त्यांना फरक पडत नाही, त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं बोलणं. आणि निगेटिव्ह मधून सुद्धा त्यांचा पॉझिटिव्ह रोल असतो. कारण घटनाक्रम बदलत असतात, प्रसंग बदलत असतात, प्रसंग सारखे राहत नाही. ही बोलकी माणसं, नवा विषय, नवा इव्हेंट आणि त्यांच्यातलं प्रसिद्धीचं बल हे दिवसेंदिवस वाढतच जाणं, त्याबद्दल काही फरक पडत नाही. आपण काय गर्दीच्या अंग, गर्दीतली माणसं फक्त डोके मोजणे आहे. आणि इथं डोके मोजण्याचाच कार्यक्रम चालू असतो. लोकशाही, डोक्यात काय असेल सांगता येईल. राख असेल का, फुलं असतील,
का चांगले सुटून असतील सांगते. अनभिज्ञ आहे, सस्पेन्स शो आहे. आणि घटनाक्रम, घटनेतली जी जी माणसं असतात ती त्यांच्या रोलवर निर्ढावलेली असतात. त्यांना सतत निरंतर आणि नित्य नव्या नव्या रोलच्या सभोवती राहावं लागतं. कारण प्रसिद्धीचं वलय हो, भाषण हे माईक समोर असतं, प्रवचन हे माईक समोर असतं, कीर्तन माईक समोर असतं. कोणताही विषय, कोणते पण किती प्रसिद्धीचा वलय असतो, यापेक्षा दुसरं काही नाही. लोक मानतात, लोक मानतात कारण त्यांना काही अपेक्षा असतात, काहीतरी भलं होईल, चांगलं होईल, ऐकून ऐकून किती भलं होईल हा जो भाव असतो, तर तो मोजूनच लोक देतात. म्हणून ही मोठी मोठी माणसं त्या ओझ्यावर, त्या ढिगाऱ्यावर मोठी झाली. ते भलं जडाबद्दल बोलतील, चैतन्याबद्दल बोलतील, व्यापकतेवर बोलतील, पण जडाचं आकर्षण त्यांना सुटत नाही. जडाशिवाय त्यांचं जडपण, मोठेपण वाढत असेल. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.